नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही, ती म्हणजे आदिशक्ती आहे. तीच प्रेम देणारी आई आहे, तीच संस्कार देणारी गुरु देखील आहे आणि प्रसंगी अन्यायाविरुद्ध उभी राहणारी दुर्गासुद्धा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच देवी दुर्गेची 9 दिव्य रूपे सांगितली गेली आहेत. ही 9 रूपे म्हणजे स्त्री शक्तीचे 9 अद्भुत पैलू आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गेची 9 रूपे आणि त्यांचे आध्यात्मिक अर्थ, आणि त्याचबरोबर 31 प्रेरणादायी सुविचार देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दुर्गेची 9 रूपे आणि त्यांचे अर्थ. शैलपुत्री. दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री आहे. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी. शैलपुत्री ही हिमालयाची कन्या मानली जाते. हे रूप स्थैर्य, धैर्य आणि मजबूत इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की स्त्री कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही, ती पर्वतासारखी मजबूत असते. ब्रह्मचारिणी. दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. हे रूप तपस्या, संयम आणि आत्मशक्तीचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. यातून आपल्याला संदेश मिळतो की स्त्रीमध्ये अपार सहनशक्ती आणि आत्मबल असते. चंद्रघंटा. दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा आहे. या रूपाच्या मस्तकावर अर्धचंद्र असतो. हे रूप शौर्य, साहस आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दर्शवते. जेव्हा संकट येते तेव्हा स्त्री दुर्गा बनून वाईट शक्तींना पराभूत करते. कुष्मांडा. दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा आहे. असे मानले जाते की देवीने आपल्या दिव्य हास्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. हे रूप सृजनशक्तीचे प्रतीक आहे. स्कंदमाता. दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता आहे. हे रूप मातृत्वाचे प्रतीक आहे. स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेयांची माता. हे रूप आपल्याला सांगते की आईच्या रूपात स्त्रीचे प्रेम सर्वात पवित्र आणि निरपेक्ष असते. कात्यायनी. दुर्गेचे 6वे रूप कात्यायनी आहे. हे रूप अन्याय आणि अधर्माचा नाश करणारे आहे. कात्यायनी देवीने महिषासुराचा वध केला. यातून संदेश मिळतो की स्त्री गरज पडल्यास न्यायासाठी उभी राहणारी योद्धा बनते. कालरात्री. दुर्गेचे 7वे रूप कालरात्री आहे. हे रूप अत्यंत शक्तिशाली आणि भयानक मानले जाते. कालरात्री वाईट शक्तींचा नाश करते. याचा अर्थ असा की स्त्रीमध्ये वाईटावर विजय मिळवण्याची अपार शक्ती असते. महागौरी. दुर्गेचे 8वे रूप महागौरी आहे. हे रूप शुद्धता, शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. महागौरी आपल्याला पवित्रता आणि सकारात्मकता शिकवते. सिद्धिदात्री. दुर्गेचे 9वे रूप सिद्धिदात्री आहे. हे रूप सर्व सिद्धी आणि यश देणारे आहे. सिद्धिदात्री भक्तांना ज्ञान, यश आणि समृद्धी प्रदान करते. यातून आपल्याला कळते की स्त्री ही जीवनाला पूर्णत्व देणारी शक्ती असते. स्त्री शक्तीचा संदेश. मैत्रिणींनो, दुर्गेची ही 9 रूपे आपल्याला एक मोठा संदेश देतात. तो असा आहे की स्त्री ही कधी माता, कधी संरक्षक, कधी योद्धा आणि कधी सृजन करणारी शक्ती असते. म्हणूनच स्त्रीचा सन्मान करणे म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या शक्तीचा सन्मान करणे होय. स्त्री शक्तीवर 31 जबरदस्त प्रेरणादायी सुविचार. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसते, ती संपूर्ण सृष्टीची निर्माती असते.
ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरात देवतांचे वास्तव्य असते. स्त्री म्हणजे प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे सुंदर रूप आहे. एक सक्षम स्त्री संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल बनवू शकते. स्त्रीचे सामर्थ्य तिच्या संयमात आणि तिच्या जिद्दीत दडलेले असते. स्त्री म्हणजे घराचा आधार आणि समाजाचा पाया. आईच्या रूपातील स्त्री ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. स्त्री म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि संस्काराची जननी आहे. स्त्रीच्या कष्टामुळेच घरात सुख आणि समृद्धी येते. स्त्री ही केवळ संसार घडवत नाही, तर ती संपूर्ण समाज घडवते. स्त्रीच्या प्रेमामध्ये जग बदलण्याची ताकद असते. स्त्री ही दुर्गा आहे, जी अन्यायाविरुद्ध उभी राहते. स्त्री म्हणजे सृजन, संवेदना आणि शक्ती यांचा संगम आहे. स्त्रीला कमी समजणे म्हणजे सृष्टीच्या शक्तीला कमी समजणे होय. जगात कोणतीही शक्ती महान असेल तर ती म्हणजे स्त्री शक्ती. स्त्री ही घरात आनंद आणि जीवनात प्रेरणा आणते. स्त्रीचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान होय. स्त्री म्हणजे आशा, विश्वास आणि भविष्याची निर्माती आहे. स्त्रीचे सामर्थ्य तिच्या प्रेमात आणि तिच्या धैर्यात असते. स्त्री ही संकटात दुर्गा आणि प्रेमात आई असते. स्त्री आहे म्हणूनच जीवन आहे आणि सृष्टी आहे. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसते, ती संपूर्ण सृष्टीला जन्म देणारी आदिशक्ती असते. ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम नांदते. स्त्रीच्या डोळ्यात प्रेम असते, मनात करुणा असते आणि प्रसंगी ती दुर्गा बनण्याची ताकदही असते. स्त्री म्हणजे सहनशीलता, त्याग आणि प्रेम यांचे सुंदर रूप. एक शिक्षित आणि सक्षम स्त्री संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल बनवू शकते. स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नाही, तर ती संपूर्ण समाज घडवणारी शक्ती आहे. स्त्रीचे खरे सामर्थ्य तिच्या प्रेमात, संयमात आणि संघर्ष करण्यात जिद्दीत दडलेले असते. जगात कोणतीही शक्ती महान असेल तर ती म्हणजे आईच्या रूपातील स्त्री शक्ती. स्त्रीला कधीही कमकुवत समजू नका, कारण तीच जीवनाला आकार देणारी शक्ती आहे. स्त्री म्हणजे श्रद्धा, शक्ती आणि सृजन यांचा अद्भुत संगम आहे. तुम्हाला हे 31 सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.